नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पेरणी झाली की आपल्याला त्यानंतर तणाचं त्या ठिकाणी टेन्शन येतं किंवा तण हे आपल्या शेतामध्ये उगतं। मग शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिकामध्ये तण हे 20 ते 25 दिवस उगू नये यासाठी आपण एक हेर्बिसाइड त्या ठिकाणी मारू शकता, त्यामध्ये तणनाशक मारू शकता। मग शेतकरी बांधवांनो, हे तणनाशक कोणतं आहे तर ते आपण बऱ्याचशा बाजारामध्ये आपल्याला स्ट्रॉंग आर्म या ठिकाणी आपल्याला नावाने संबोधलं जातं किंवा त्यामध्ये घटक जो आहे तो डायक्लोसोलामा 84% आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो। शेतकरी बांधवांनो, हे जे स्ट्रॉंग आर्म आहे हे प्रसिद्ध आहे, त्यामध्ये आपण दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं हा घटक जो आहे डायक्लोसोलामा 84% या घटकाचा आपण हेर्बिसाइड त्या ठिकाणी घेऊन आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करू शकता, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जे तण आहे तर ते उगणार नाही। मग शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपल्याला फवारणी कधी घ्यायची आहे तर शेतकरी बांधवांनो, जी आपल्याला डायक्लोसोलामा 84% वाला घटक असलेलं जे हेर्बिसाइड आहे, उगवणपूर्वी तणनाशक आहे, तर शेतकरी बांधवांनो याचा अर्थच आहे की उगवणपूर्वी तणनाशक म्हणजे आपलं जे बियाणं आहे तर ते उगवण्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी फवारणी त्या ठिकाणी करणे गरजेचे असते। मग शेतकरी बांधवांनो, आपल्याची फवारणी ही 72 ते 48 तासाच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे। जास्तीत जास्त 48 तासाच्या आत आपली त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे। आपण फवारणी या ठिकाणी 48 तासाच्या नंतर करू शकत नाही। शेतकरी बांधवांनो, 72 किंवा 48 तासाची किंवा आपण पेरणी झाली तरी केलं तरी काही हरकत नाही, पण आपल्याला शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने करायचे आहे। मग बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही पेरणी अगोदर केलं तर चालेल का, तर नाही, आपल्याला पेरणी झाल्याच्या नंतरच करायचं आहे, कारण यावर मातीचा एक लेयर तयार होत असते आणि या लेयरमुळेच आपल्याला जे तण आहे तर ते तण त्या ठिकाणी उगत नाही। आपल्याला शेतकरी बांधवांनो, एकदा हे तणनाशक फवारलं तर 20 ते 25 दिवस आपल्या शेतामध्ये तण हे उगत नाही। फक्त काही शेतकऱ्यांची अशी अडचण आहे की आम्हाला या ठिकाणी या तणनाशकाचा रिझल्ट आलेला नाही, रिझल्ट येत नाही। मग हा कशामुळे येत नाही तर शेतकरी बांधवांनो, आपण त्या ठिकाणी फवारणीमध्ये आपण पाण्याचं प्रमाण कमी करतो किंवा आपण पेट्रोल फवारणी त्या ठिकाणी फवारतो। तर शेतकरी बांधवांनो, ही फवारणी नसून ही आपल्याला तणाला नियंत्रण करण्यासाठी आहे। त्यामुळे आपल्याला जेवढं जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी जाईल तेवढा आपल्याला रिझल्ट जास्त प्रमाणात बघायला मिळतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे डायक्लोसोलामा 84% घटक असलेलं जे आपल्याला हेर्बिसाइड आहे शेतकरी बांधवांनो, तर हे आपल्याला जी पाऊच आहे तर बघू शकता, तर ही 12.4 ग्रॅमची पाऊच येते। तर ही 12.4 ग्रॅमची पाऊच जे आहे तर ते आपल्याला 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची 1 एकरसाठी फवारणी करणे गरजेचे असते, जेणेकरून आपल्याला रिझल्ट हा 100% बघायला मिळतो। मग शेतकरी बांधवांनो, आपण 150 किंवा जास्तीत जास्त 200 लिटर जरी फवारलं तरी आपल्याला जास्त प्रमाणात चांगला फायदा मिळतो। पण शेतकरी बांधवांनो, आपण जर 60 आणि 70 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी जर 1 एकरमध्ये जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट बघायला मिळणार नाही। रिझल्ट जरी आला तर थोड्याफार प्रमाणात रिझल्ट बघायला मिळेल। त्यामुळे आपल्याला 100% रिझल्ट जर पाहिजे असेल तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करणे गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, याच्याबद्दल आपल्याला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।